नमस्कार. N24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, सप्रेम नमस्कार. आज तुमच्याशी माध्यमातून थेट बोलताना खरं पाहिलं म्हणजे एकदम असं मन भरून येतं. सर्वात आधी आपल्या शेतकरी बांधवासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. पीक कर्जासाठी आता कोणत्याही राष्ट्रीय बँकेसाठी सहकारी किंवा ग्रामीण बँकेतून कर्ज सहज उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिवाय कागदपत्राची अडवणूक कधी होणार नाही आणि सुलभ असं पद्धतीने 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज आपल्याला 0 व्याजानं मिळणार आहे. हे आपल्या सरकारने अधिक बळकट केलेली आहे. खरं पाहिलं म्हणजे 1% पण नाही, 0% हे आपल्याला लोन मिळणार आहे. त्यामध्ये कुठल्या बँकेचं कुठलं पुराणं कर्ज असेल किंवा सिबिल खराब असेल तरी त्याच्यामध्ये बँकेला कर्ज द्यावा लागेल असा एक सरकारनं निर्णय घेतलेला आहे. बंधूंनो, येत्या काही दिवसामध्ये बी बियाण्याचा आणि इतर शेतीमाल अशा किमतीचा म्हणजे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. खत असेल, बी बियाणं असेल, हे जवळजवळ आपण जागतिक बाजारपेठेत जे चढउतार याला कारणीभूत आहेत. आणि हे जे युद्ध वगैरे चालू आहे, वेळोवेळेला कोणी ना कोणी काही ना काही स्टेटमेंट देतं, शेअर मार्केट पडतं, लागलीच काही ना काही किमती वाढतात. आणि त्यामुळे आता आपल्याला समोर जात असताना एखाद्या वेळेस बियाण्याची असतील, खताचे असतील, ही रेट वाढण्याची शक्यता कधी नाकारता येत नाही. आणि ही नमो शेतकरी सन्मान निधी, 1 रुपयात पीक विमा, मोफत वीज योजना, अशा अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. कारण संकटाच्या काळात शेतकरी एकटा नाही हे सरकार दाखवून देत आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या घामाचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. त्यामुळे खत आणि बियाणे खरेदी करताना कुणीही तुमची फसवणूक करू नये ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. एखाद्या बाजारभावामध्ये जे काही भाव असेल त्या भावामध्ये कुणीतरी आपलं तुटवडा कमी करायचा, तुटवडा निर्माण करायचा आणि चढ्या दामाने बियाणं विकायचं किंवा खत चढ्या दामाने विकायचा, असं जर कधी लक्षात आलं आपल्या, तर आपण न हिचकता डायरेक्टली माझ्याशी आपण सर्व मला अत्यंत एक तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मला तुम्ही कधीही केव्हाही रात्री 11, 12, 2 वाजता जरी फोन केला तरी चालेल. पण कुठल्याही दुकानदाराला चढ्या भावाने किंवा बियाण्याला चढ्या भावाने तुम्ही पैसे देऊ नयेत ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. मी मागच्या वेळेस ज्यावेळेस खरीपाची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मी आपल्याला त्यावेळेस मी बोललेलो आहे. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक दुकानदाराला आपण हे सांगितलेलं आहे किंवा तुमच्या दुकानाच्या बाहेर फलक लावा आणि फलक लावल्याच्या नंतर तुमच्याकडं खताचा किती साठा आहे, बियाण्याचा किती साठा आहे, हे तुम्ही रोजचे रोज लिहा. तुमचा किती माल विकला, किती माल शिल्लक आहे, हे तुम्ही रोजचे रोज लिहा. आता माझा एखादा शेतकरी एखाद्या दुकानी गेला आणि गेल्याच्या नंतर तिथं कुठला बोर्ड पाहिला नसेल, बोर्ड लावलाच नसेल, तुम्ही त्या दुकानदाराला डायरेक्टली विचारा, कृषी केंद्राला डायरेक्टली विचारा की तुम्ही बोर्ड का लावला नाही. तुम्ही बाबा बोर्ड लावायला पाहिजे. तुमच्याकडे काय शिल्लक आहे, काय आहे, कुठलं बियाणं आहे, हे तुम्ही त्याला विचारू शकता. विचारत असताना मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर एखादा शब्द त्या दुकानदाराला जर वाकडा बोलला, मला तिथून फोन करा. मला डायरेक्टली फोन करा आणि मला संपर्क करा आणि त्या दुकानदाराला मी त्याच वेळेस बोलेन. पण माझी ह्या सर्व संबंधातून लावी जो मी करत आहे, यातून सर्व
कृषी केंद्र जेवढे माझ्या 3 तालुक्यामध्ये आहेत त्यांनाही माझ्या सूचना आहेत, विनंती आहे की आपण त्या दुकानाच्या बाहेर आपण बोर्ड लावावा आणि येणाऱ्या शेतकऱ्याला व्यवस्थितपणानं त्याला चांगल्या भाषेमध्ये, गोड भाषेमध्ये बोलावं. जरी तुमच्याकडे शिल्लक नसेल तरी त्याला समजून सांगावं. पण त्याला कुणीही कुठल्याही कृषी केंद्राने किंवा कुठल्याही यांनी शेतकऱ्याला जर थोडंसं वेडंवाकडं बोलायचा प्रयत्न करू नये. वेडंवाकडं जर बोलायचा प्रयत्न माझ्या शेतकऱ्याला जर कुणी केला, मग पुढचं काय होईल मला माहीत नाही, पण निश्चितच त्याच्यावर ॲक्शन होईल. एवढं सांगतो मी, लाईव्हच्या संबंधातून मी सांगतो मी आपल्याला. आणि निश्चितच त्याच्यावर कशा प्रकारची कारवाई करेल मी त्यावेळेस ठरवी आणि निश्चित कारवाई होईल. कारण शेतकऱ्याच्या कष्टाला लुटणारा हा केवळ एक माणसाचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा गुन्हेगार आहे. आपली एकजूट जी आहे तीच आपली ताकद आहे समजा, आणि आपण एकजुटीनं राहिलं पाहिजे. आणि आपण असं एकमेकाच्या पाठीशी राहूनच, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही माझ्या पाठीशी आहेत, आणि 100% आपण हा जे काय गैरप्रकार आहे होणारा तो आपण निश्चित थांबवू आणि 100% थांबवू.